भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ऐतिहासिक महिला आरक्षण आणि पुनर्रचनेसाठीचे 131वे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर। मोदी सरकारला मोठा झटका। विधेयकाच्या बाजूने 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं। महिला आरक्षणाच्या आडून देशाच्या संविधानाची व्याख्या बदलण्याचा डाव फसला। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा मोदी सरकारवरती हल्लाबोल। तर स्त्री शक्तीच्या अपमानाचा परिणाम भोगावे लागतील, अमित शहांचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। नामंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकावरती चर्चा होण्याची शक्यता। आरक्षण मिळेपर्यंत नारी शक्तीची लढाई सुरूच राहील। महिला आरक्षण विधेयकावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर राहुल गांधींनी महिलांचा अधिकार हिरावून घेतल्याचा आनंद साजरा करावा, फडणवीसांची टीका। पुणे विमानतळावरती हवाई दलाच्या विमानाला अपघात। विमानातील कर्मचारी सुरक्षित। जवळपास 60 विमानांची उड्डाणं आणि आगमन ठप्प, तर धावपट्टी 5 वाजता सुरळीत। बोंदुखरादचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा पत्नीसह समृद्धी महामार्गावरती अपघाती मृत्यू। शेळकेंचा अपघात की घातपात, विरोधकांकडून संशयाचा कल्लोळ। नाशिकमधल्या टीसीएस धर्मांतर प्रकरणाच्या मुळापर्यंत तपास करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। प्रकरणामधील मुख्य आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज।